प्रत्येक ठिकाणावरून अशा प्रकारचे स्लीपर कोच तुम्हाला उज्जैनसाठी पाहायला मिळतील. पुण्यापासून जवळजवळ 15 तास लागतात उज्जैनला पोहोचण्यासाठी. आता उज्जैनमध्ये पोहोचलं की तुम्हाला अशा प्रकारच्या टॅक्सीज किंवा छोट्या रिक्षा पाहायला मिळतात. अशा रिक्षा तुम्हाला पॅकेज किंवा रूटवरून ठरवून घ्याव्या लागतात. पॅकेजमधलं पहिलं मंदिर म्हणजेच गडकालिका मंदिर उज्जैन. येथे भाविकांची गर्दी असते, परंतु दर्शनासाठी येथे जास्त वेळ थांबावं लागत नाही. पौराणिक कथेनुसार गडकालिका मंदिराचा इतिहास म्हणजे जेव्हा भगवान शिव सीतेचा मृतदेह घेऊन जात होते तेव्हा तिचे ओठ या ठिकाणी पडले आणि हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ देखील मानले जाते. आमच्या पॅकेजमधलं पुढचं मंदिर म्हणजेच कालभैरव मंदिर. उज्जैन येथील काळभैरव मंदिराचा इतिहास हा शिवाच्या उग्र रूपाशी आणि बौद्ध धर्मातील हेरुकाशी संबंधित आहे. आता हे मंदिर 10व्या शतकात बनलेलं आहे असं मानलं जातं. शिवाचे उग्र रूप काळभैरव हे भगवान शिवाची एक उग्र आणि भयानक प्रतिमा आहे. त्याला शिवाचा एक महत्त्वाचा गण मानला जाते. त्याचबरोबर मंदिरात माकडांपासून सुद्धा आपल्याला सावध राहायचं आहे. आता पुढचं मंदिर म्हणजेच उज्जैन येथील प्रसिद्ध हिंदू मंदिर सिद्धवट मंदिर. या मंदिरामध्ये जे पीठदानासाठी आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ केल्या जाणाऱ्या विधीसाठी भरपूर लोक येतात आणि हे मंदिर एका मोठ्या वडाच्या झाडाभोवती बांधलेलं आहे, ज्याबद्दल असे मानले जाते की ते देवी पार्वती यांनी लावले होते. हा या सिद्धवट मंदिराचा सविस्तर इतिहास. विधी करण्यासाठी किंवा अनेक प्रकारच्या पूजांसाठी या ठिकाणी फार गर्दी असते. आणि हेच ते प्रसिद्ध वडाचं झाड, ज्याखाली एक गणपती बाप्पांची सुंदर अशी कोरीव मूर्ती देखील आहे. जवळच असलेल्या शिप्रा नदीमध्ये आपण स्नान देखील करू शकतो आणि येथील मंदिराची जी रचना ती खूप सुंदर आहे. सर्व मंदिरांच्या तुलनेत या मंदिरात थोडी कमी गर्दी पाहायला मिळते आणि येथे कायमच असल्या प्रकारच्या वानरांचा टोळका पाहायला मिळतो.
उज्जैनमधलं मंगलनाथ मंदिर हे मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते आणि ते नवग्रह मंदिरापैकी एक आहे. या ठिकाणीच महादेव शिव यांचीच पूजा केली जाते आणि हे मंदिर आध्यात्मिक लाभासाठी आणि मंगल दोषाच्या निवारणासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात आपल्याला जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मंदिरात खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी योग्य अशी जागा आहे असे मत्स्य पुराणात सांगितलेले आहे. मंगल दोषाच्या बाबतीतल्या विधी करण्यासाठी या ठिकाणी भाविकांची फार गर्दी पाहायला मिळते. फेमस आश्रम म्हणजेच महर्षी सांदीपानी आश्रम. आता ही जागा एवढी फेमस असण्याचं कारण म्हणजेच या ठिकाणी श्रीकृष्ण व बलराम त्याचबरोबर श्रीकृष्णांचे मित्र सुदामा यांनी शिक्षण घेतले होते. या ठिकाणी या आश्रमाचा इतिहास व उज्जैनमधील 7 प्रमुख मंदिरांचा नकाशा देखील दिला आहे. आता या मंदिराला पौराणिक आणि धार्मिक महत्त्व आहे, जिथं भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी शिक्षण घेतले होते. प्राचीन काळी उज्जैन हे शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. महाभारताच्या काळाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र सुदामा यांनी महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. मंदिराच्या ह्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या शिक्षणातील 64 कलांचा उल्लेख पाहायला मिळतो आणि त्या प्रकारचे चित्रण देखील या ठिकाणी माहितीनुसार लावलेले आहेत. या मंदिराची रचना खूप सुंदर केलेली आहे. चित्रण देखील या ठिकाणी खूप सुंदर लावलेले आहेत.
आतमधल्या मंदिरामध्ये या ठिकाणी काही धार्मिक विधी चालू होत्या. त्याच मंदिराच्या पाठीमागे येथील सर्व इतिहास लिहिलेला आहे. चित्रानुसार हा इतिहास वाचायला खूप छान वाटतो. तिथून जवळ असलेलं हे मंदिर आणि या ठिकाणची ही गुफा फार फेमस आहे. याच ठिकाणी राजा भर्तृहरी यांनी 12 वर्ष तप केले होते. या मंदिरात प्रामुख्याने 2 गुफा आहेत. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश येथे शिप्रा नदीच्या काठी असलेले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे. या ठिकाणचे फेमस छोले भटुरे खायला विसरू नका. मंदिराच्या आतमधल्या परिसरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्यासाठी सक्त मनाई आहे आणि जर तुम्ही मोबाईल घेऊन गेले तर तो मोबाईल लॉकरमध्ये जमा करावा लागतो. आतमध्ये पाहण्यासारखे हे मंदिर आहे जे बरोबर महाकालेश्वर मंदिराच्या समोर आहे. हा महाकालेश्वराचा मुख्य कळस. मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या भरपूर मूर्त्या व रेखावटे आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी संपूर्ण एक मंदिराची वेगळीच थीम तयार केलेली आहे, जे पाहण्यासाठी या ठिकाणी भाविकांची फार गर्दी राहते. येथील अशोक सेतू देखील खूप सुंदर आणि खूप फेमस आहे. या ठिकाणी भाविकांची फार गर्दी राहते आणि हा नदीवरती एका पुलासारखा आहे. पाहावा तितकी सुंदर अशी नगरी म्हणजेच मायानगरी उज्जैन. येथे असणारे रबडी व लस्सी देखील खूप फेमस आहे. जय महाकाल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. जय महाराष्ट्र.